नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण झणझणीत अशी तुरीची डाळ घालून शेवग्याची शेंगाची आमटी बनवणार आहोत. तर ती आमटी कशी बनवायची, तर चला वेगळी पद्धत आहे, जरा बनवून बघूया. तर त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊ. 3 पळी तेल टाकणार आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं. तेल गरम होत आलं की त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घेऊ आणि मोहरी छान तडतडू द्यायची आणि नंतरच जिरे टाकायचे. तर मोहरी छान भाजली गेली. आता आपण त्याच्यात 1 चमचा जिरे टाकून घेऊ आणि जिरेसुद्धा छान भाजून घ्यायचे. थोडीशी मेथीचे दाणे टाकायचे. त्याच्याने काय होतं, छान अशी आमटीला चव वाढते. आणि 2 मिरच्या उभ्या चिरून घेतल्या होत्या, त्या टाकून घेऊ. मिरच्या छान भाजल्या की त्याच्यात बारीक चिरलेला कांदा आहे, तो टाकून घ्यायचा. थोडीशी हिंग टाकलेली आहे आणि कांद्यासोबत आपण 1 कांदा, 2 टोमॅटो, हिरवी मिरची आणि थोडासा लसूण आणि आलं छान असं बारीक क्रश करून घेतलेलं आहे. पेस्ट नाही करायची, खाली चॉपरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तर सर्व छान आता आपण भाजून घ्यायचं. टमाटर छान असा गळला पाहिजे, तोपर्यंत आपण त्याला भाजायचं. तर टमाटर भाजायला आपल्याला 2 ते 3 मिनटं लागतील. तर टमाटर लवकर आपला गळावा म्हणून आपण त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घेतलं आहे. मीठ टाकल्यामुळे काय होतं, कांदा आणि टमाटर लवकर परतला जातो. छान असं परतून घ्यायचं आहे. थोडासा कलर चेंज झाला पाहिजे. कलर चेंज होईस्तोपर्यंत आपल्याला असंच भाजायचं आहे. तुम्ही जेवढा छान मसाला भाजणार तेवढीच भाजी छान होते. तर बघू शकता, छान असा मसाला भाजून रेडी झालेला आहे. आता आपण मसाले टाकून घेऊ. मसाल्यामध्ये आपण गरम मसाला टाकून घ्यायचा आहे, लाल तिखट टाकायचं आहे, हळद टाकायची. किती आपल्याला तिखट हवं त्या हिशोबाने सर्व मसाले टाकून घ्यायचे. आता छान व्यवस्थित मसाले तेलात भाजून घेणार आहे. तर छान भाजून झाल्यात. आता आपण 4 शेवग्याच्या शेंगा अशा बारीक बारीक कट करून व्यवस्थित धुवून घेतलेल्या त्या त्याच्यात टाकून घेऊ. आता शेंगा आपण छान व्यवस्थित परतून घ्यायचे तेलामध्ये 3 ते 4 मिनटं. छान अशी कोटिंग झाली पाहिजे. 2 ते 3 मिनटं असंच परतत राहायचं तेलात. आणि एका साईडला आपण तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे. तुरीची डाळ शिजवताना आपण त्याच्यामध्ये काहीसुद्धा घातलं नव्हतं. तर छान अशी तुरीची डाळ शिजवून घ्यायची कुकरला लावून. आणि छान शेंगा भाजून झालेल्या आहेत. तर 3 ते 4 मिनटं आपण छान व्यवस्थित भाजून घेतल्यात. आता आपण जी शिजवलेली डाळ होती ती शेंगामध्ये टाकून घेणार आहे. तर शेंगा बघू शकता किती उशीर भाजल्यात. जोपर्यंत मसाला छान असा तेल सोडतोय ना तोपर्यंत. तर छान 3 ते 4 मिनटं शेंगा भाजून घ्यायचे. छान भाजून झाल्यात. आता आपली डाळ शिजलेली आहे, ती ह्याच्यात टाकून घ्यायची. 1 वाटी डाळ घेतली होती, जास्त नाही घ्यायची आपल्याला. हळूहळू टाकायची. तर सर्व डाळ टाकून झाली. आता एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि आपण शेवग्याची शेंग काही शिजवलेली नाही, माहिती आहे आपल्याला, कच्चीच आहे. म्हणून आता आपण त्याला 5 मिनटं छान असं डाळीमध्ये शिजवून घेणार आहे. तर थोडंसं पाणी टाकून घेऊ, शेवग्याची शेंग शिजेल तेवढं.
आपल्याला किती पातळ घट हवं त्या हिशोबाने पाणी टाकून घ्यायचं. न खाणारी शेवग्याची शेंगसुद्धा आवडीने शेवग्याची शेंग खातील, एवढी छान लागते. तर आता 5 मिनटं छान अशी शेवग्याची शेंग शिजवून द्यायची. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आधी, जर कमी वाटत असेल तर आपण अजून टाकू शकता. छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि अशीच 5 मिनटं आपण तिला छान उकळी येऊ देऊ. छान अशी उकळी आलेली आहे. शेवग्याच्या शेंगाचा कलरसुद्धा चेंज झाला आहे, बघू शकता. तर आपली शेवग्याची शेंग शिजवून रेडी झालेली आहे. तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तीसुद्धा सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.